नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. 50 लाख रुपये आणि एका आलिशान एसयूव्ही गाडीसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या प्रकरणामध्ये चर्चेत असलेले विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या विरोधात त्यांचीच पत्नी मयुरी बांगर यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फक्त बाळा बांगरच नाही तर त्यांच्या कुटुंबातील इतर 7 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 मध्ये मयुरी आणि बाळा बांगर यांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. विवाहासाठी मयुरी बांगर यांच्या वडिलांनी लाखो रुपये खर्च केले. मात्र लग्नानंतर काही दिवसातच बाळा बांगर यांनी आपली पत्नी मयुरी यांच्या चरित्र्यावर संशय घेतला आणि याच कारणावरून तिला बाळा बांगर आणि कुटुंबियांनी अनेक वेळा मारहाण केल्याचं देखील त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तर सासरच्या मंडळींनी त्यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटून देण्याचा प्रयत्न केला आणि घराच्या बाहेर काढलं अशी आपबीती देखील त्यांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा मयुरी बांगर या सासरी जाण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यावेळी त्यांना 50 लाख रुपये, सोन्याचे दागिने आणि एक आलिशान एसयूव्ही गाडी घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली आणि याच जाचाला कंटाळून शेवटी मयुरी बांगर यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि बाळा बांगर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर 7 जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत. त्यामुळे पुढे यामध्ये नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.